माधव मुंडे यांची गेल्या 17 महिन्यापूर्वी निर्गुण हत्या करण्यात आली होती. अजूनही आरोपी मोकाटच आहेत. अजून त्या पोलिसांनी आरोपी पकडले नाहीत. आता आपण पाहू शकतो की या ठिकाणी अनेक वेळा त्यांच्या कुटुंबाने मागणी देखील करण्यात आली होती. ताई, काय सांगाल? 17 महिने उलटून गेले, अजूनही आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं नाही, काय सांगाल? आता न्यायाची काहीच अपेक्षा नाही आहे आता, म्हणून तर सुप्रियाताईनं परवा दिवशी कॉल करून सांगितले आहे. माझी विचारपूस केली सगळी सुप्रियाताईनं अजून परत, की काय मागणी आहे, काय करायचं आहे. मी त्यांना डायरेक्टली सांगितलं की लोकल पोलीस काहीच करू शकत नाहीत, कारण परत त्यांनी काहीच आम्हाला फॉलो बी दिले नाहीत, काहीच नाही. तरी पण साबळे सरांनी त्या दिवशी येऊन घेतला माझा बयान. मग तर काय परत परत तेच की आरोपी कोण आहेत आणि कुठं होते, काय होते. आता पहिल्यापासून डबल त्यांची चौकशी चालू आहे, त्याच्यामुळे त्यांनी पण परत बयान घेतलेलं आहे. तरी पण सुप्रियाताईला मी म्हणलं आहे की SIT CID द्या आणि ज्यांचे फोन आले त्यांची नार्को टेस्ट करा. माझी एवढीच मागणी आहे, बाकी काही नाही. मग त्या नार्को टेस्ट केल्यास तर आरोपी होतीलच ना, कारण 302चा गुन्हा डायरेक्टली कोण म्हणणार आहे आता आम्ही केला म्हणून. 1.5 वर्ष होऊन गेलं ना, आता कोण कबूल करणार आहे की आम्ही गुन्हा केला आहे म्हणून. या संदर्भामध्ये सुप्रियाताईने आपल्या घरी येऊन आपल्या कुटुंबाशी भेट घेतली होती. त्यानंतर तुमचे 2-3 वेळा कॉल झालेला आहे आणि या संदर्भात आता ते मुख्यमंत्र्यांशी देखील भेटणार आहेत. हां, ताईंनी मला म्हणले आहेत की मी मुख्यमंत्र्यांना भेटून पत्र देणार आहे. मग ताईला हीच विनंती केली की ताई तात्काळ SIT CID दाखल करा आणि आम्हाला न्याय द्या, का तर किती दिवस आम्ही फिरावत. आता मग सध्याला जी वाचा फोडली या प्रकरणाला, पुन्हा आमच्या पाठीमागं कुणीच नाही, पाठिंबा आम्हाला कुणाचंच नाही. म्हणलं तर मी माझा भाऊ, मग बाकीच्यांचा आम्हाला पाठिंबा नाही इथून कुणाचाच. मग त्यासाठी ताईला मी आग्रह म्हणजे एकदम विनंती करून म्हणलं आहे की ताई तात्काळ लक्ष देऊन एवढं मुख्यमंत्र्यांसाहेबांशी बोलून तेवढं पत्र द्या त्यांना. ताई, काय सांगाल या संदर्भामध्ये? सुरेश दसरेकर यांनी आपली कुटुंबाशी भेट घेतली होती आणि काल त्यांनी मुख्यमंत्र्यांनी एक पत्र देखील दिलेलं आहे की या घटनेमध्ये CID आणि यासाठी लागू करण्यात आली यावी, अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. हां, दससाहेबांनी तर पहिल्यापासूनच आपल्या प्रकरणाला वाचा फोडली आहे. त्यांचे तर मनापूर्ण आभारच आहेत. तरी पण त्यांनी अजून जास्त लक्ष देत आहेत ह्याच्यावर बी, म्हणजे चांगलीच गोष्ट आहे की ते लक्ष देऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत पत्र पोहोचत आहेत. मग ताईचं दससाहेबांचं जर पत्र साहेबापर्यंत गेलं तर साहेबांनी बी तत्काळ SIT CID स्थापन करून ह्या केसचा आरोपी अटक करावीत. तर आपण मागणी केली होती की पोलीस अधीक्षकांनी अल्टिमेट दिलं होतं किंवा की आता 3 तारखेमध्ये दिलेलं अल्टिमेट. कसं पाहता त्याच्याकडे? काही दिवसच शिल्लक राहिले येतं. नाही, तोपर्यंत जर आरोपी नाही दिले तर मग मी सांगितलंच आहे ना की मी उपोषणाला बसणार आहे. मी 25 तारखेलाच उपोषणाला बसणार होते, पण माझ्या सगळ्यांच्या घरच्यांच्या मिळून दससाहेबांनी बी आम्हाला 8 दिवसाचं थोडंसं लांबवा म्हणून सांगितलं. मग सुप्रियाताई बी म्हणल्या नका, म्हणल्या उपोषण करून काय होणार आहे म्हणल्या. तरी पण मी 25 तारखेलाच बसणार होते उपोषणाला. मग तर सगळ्यांचं विनंती म्हणजे सगळे आता वाचा फोडतायत ना, मग सगळ्यांना बी मान देऊन आपण बी स्वतः एवढा पाऊल पुढं नाही उचलला पाहिजे असं म्हणून. पण माझ्या फॅमिलीशी बोलून सगळ्यांशी बोलून मी 8 दिवसानंतर करते म्हणून सांगितलं आहे. आणि 3 तारखेला तर फायनलच आहे. 3 तारखेला मग तर मी करणारच आहे उपोषण. ते आपण गेल्या अनेक वेळेस मागणी करतात, ज्या पूर्वीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी जे तपास केला होता त्यांच्या CDR काढण्यात यावं. मग का काढत नाही त्यांच्या CDR? आता काय माहिती का म्हणून काढत नाही ते CDR. मी तर पहिल्यापासून जसं माझं प्रकरण जसं वाचा फोडली ह्या प्रकरणाला तसं पोलिसांचे CDR मागत आहे, तरी पण यांचे अजून CDR नाहीत. ते परत तेच तपास करतात, तशीच साखळी चालू राहू देत आहेत. आता चोरमुले सरांची 2 महिन्यांच्या नंतर तर रिटायर होणार आहेत. अजून दुसरा DIG आले की अजून तेच आम्हाला कागद तपासायचे तर आम्हाला हे करायचे, तर असंच चालू राहणार. आरोपी कधी अटक करणार हे? मग त्यासाठी CDR मी किती दिवस झाला, आता 2 महिने झालं मी CDR मागत आहे, तरी पण हे CDR का काढत नाहीत? मग ते प्रशासनानं लक्ष दिलं पाहिजे ना की हे विनंती करून सध्या आपल्याला काढत नाहीत. म्हणजे मग मुख्यमंत्री साहेबांनी सध्या परळी पोलीस ठाण्यात फोन करून सांगायला पाहिजे की का म्हणून काय झालंय नेमकं, ह्या प्रकरणात लक्ष द्यायला पाहिजे. जाणीवपूर्वक दिशाभूल करतात असं वाटतं तुम्हाला पोलीस? हां, जाणीवपूर्वक दिशाभूल आहे, सगळ्या आरोपीला पाठराखण आहे. मग खरंच जर हे राजकीय कुणाचं जर प्रकरण असतं त्यांनी तेव्हाच वाचा फोडली असती ना. मग हे एक मिडल क्लास फॅमिलीचं आहे म्हणून ह्याच्याकडे लक्षच देत नाहीत ना. मग पाठिंबा बी कुणाचा नाही, पाठिंबा तरी कुणाचा आहे आपल्याला? पाठिंबा बी कुणाचा नाही. मग पाठिंबा असल्याच्या नंतर तेव्हाच वाचा फुटली असते. आपल्या सगळ्याला म्हणजे सगळ्यांनी मिळून आरोपीला पाठराखण केली, असं झाले आहे.
तर पाहिलं तर या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी आणि त्या पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून त्याची चौकशी करण्यात यावी अशीच एक मागणी आता ज्ञानेश्वर मुंडे यांनी करण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.